हिंदू समाज किती झोपलाय उदाहरण दाखवण्यासाठी दिल्लीमध्ये आलोय. या दाखवतो. याच लोकेशनला इथं मागच्या महिन्यामध्ये बॉम्बस्फोट झाला होता आणि त्याच्यामध्ये ऑफिशियली 15 लोक मेले आणि अनऑफिशियली 50 ते 60 लोक मेले होते. आता आपण बघूया की ज्या लोकेशनला बॉम्बस्फोट होतो 1 महिन्यापूर्वी, तर याची आत्ताची परिस्थिती कशी आहे. या झोपलेल्या हिंदू समाजाला जाग करण्यासाठी काय काय करावं लागतं त्याचं हे एक उदाहरण. हा आपला जो हिंदू समाज झोपलेला आहे हा कधी जागा होणार आणि याला कधी रियालिटी समजणार समजत नाही आहे. पण चला एक दाखवतो मुद्दा तुम्हाला. समाज किती झोपलेला असू शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही बघू शकता. ही गर्दी याला म्हणतात चांदणी चौकातली गर्दी. या साईडला ते आपली मंदिर आहेत, जैन मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला गौरी शंकर मंदिर आहे. आणि ही बघा ही दिल्लीची गर्दी. कोणाला काही इथं भान आहे का? मागच्याच महिन्यामध्ये स्फोट झाला, हिंदू मेले, सगळेच मेले, भारतीय मेले. कोणाला काही भान आहे? कोणालाच काही भान नाही आहे. सगळेजण बिझी आहेत स्वतःच्या शॉपिंगमध्ये. मागच्या साईडला चांदणी चौकाचा मार्केट आहे जिथे शॉपिंगसाठी भरपूर कुठून कुठून लोक येतात. अख्ख्या बॉलिवूडच्या सगळ्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल चांदणी चौक का बाजार दिल्ली तेच आहे. इथं गर्दी बघू शकता. वाटतंय का 1 महिन्यापूर्वी बॉम्बस्फोट झाला? हे तुम्ही फील करणं गरजेचं आहे. ही जर समाजाला जर जाणीव झाली नाही तर जसं आपल्या देशातून अफगाणिस्तानचा पोर्शन गेला, पाकिस्तानचा पोर्शन गेला, बांगलादेशचा पोर्शन गेला, जम्मू काश्मीरचा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर तिथे गेलेला आहे, तसंच आपण आता भारतामध्ये बघत आहोत की किती एरिया डेंजरस सिच्युएशन मध्ये ऑलरेडी आलेला आहे. याचं भान असू दे तेवढ्यासाठी फक्त इथं आलो तुम्हाला दाखवायला.